भारत मातेला वंदन करते, प्रभू श्रीरामाच्या चरणीही नमस्कार करते। आज या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये खरं म्हणजे अनेक वर्षांपासून महानगरपालिकेत काम करण्याची संधी मिळाली, पण आज या ठिकाणी जी संधी मिळते आहे ती त्या सर्व संधींपेक्षा अधिक मोठी आणि खूप जबाबदारीची संधी आहे। आणि त्या संधीच्या वेळी महापौर म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारताना एका मोठ्या जबाबदारीची जाणीव मला होते आहे। या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी, माझ्या पाठीशी सहकार्य ठेवण्यासाठी मंचासीन माननीय आपले मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय दोन्ही आमदार, माझे दोन्ही मोठे भाऊ माननीय कृष्णाभाऊ खोपडे, माननीय मोहनभाऊ मते, माननीय दयाशंकरजी तिवारी, आपले अध्यक्ष, आणि ज्यांनी म्हणून खरं म्हणजे महानगरपालिकेमध्ये 2002 साली मी ज्यावेळी निवडून आली त्यावेळपासून ज्यांनी मला कायम मार्गदर्शन केलं, कायम समजून घेतलं आणि शिकवलं, खरं तर ते सर्व सन्माननीय माननीय माजी महापौर अनिलजी सोले, माननीय भेंडे सर, माननीय बागडे सर, विकास भाऊ, बाल्या भाऊ, कुकरेजाजी, मंचासीन सर्व माननीय आमदार, माजी आमदार मिलिंदजी माने, जयप्रकाशजी भैया, डागोर सर, आपले माननीय उपमहापौर संदीप भैया, मला आणि संघटनेमध्ये ज्यांनी मला माझ्यासोबत कायम आहे ते विष्णू भैयाच, रितेश भैया, आगलावेजी, या महानगर मंचासीन सर्व सन्माननीय पदाधिकारी, माननीय उपमहापौरजी लीलाताई, आणि प्रशासनामध्ये ज्यांच्यासोबत काम करायचं आहे त्या मॅडम, पंत मॅडम, वैष्णव मॅडम, समोर उपस्थित नागपूर शहरातील ज्यांच्यामुळे या ठिकाणी उभं राहता येत आहे असे सर्व प्रथम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि या शहरामध्ये ज्यांनी 102 या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षाचं निर्वाचन मिळवलं ते सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पूर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व सन्माननीय पदाधिकारी, या सर्वांचं मी अतिशय मनापासून आभार मानते, अतिशय जबाबदारीने आभार मानते। या ठिकाणी बोलत असताना महापौर म्हणून जी जाणीव मला आहे, जी जबाबदारी आहे